आज आपण मस्त अशी बटाट्याची बर्फी किंवा वडी कशी करायची ते बघणार आहोत. ही वडी खायला खूप छान लागते आणि करायला पण खूप सोपी आहे. तुम्ही कोणत्याही उपासाला अशी वडी खाऊ शकता. इतकी छान आणि मऊ अशी वडी झालेली आहे. तर अशी चविष्ट वडी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे असे टाकून घ्यायचे आणि नंतर ते शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे मस्त खरपूस भाजल्या गेलेले आहेत तर आपण काढून घेऊयात. आणि याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं टाकून घ्यायचं. तर मी इथं 2 ते 3 चम्मच असं सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि ते पण आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आणि हे सर्व काढून घेतल्यावर थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर मस्त असं बारीक करायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने इतकं असं बारीक केलेलं आहे. जास्त जाड ठेवायचं नाही. तर मस्त असं बारीक करून घ्यायचं. इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत. तर हे उकडलेले बटाटे आहे. तर हे बटाटे आपल्याला अशा बारीक किसणीने मस्त असे किसून घ्यायचे, म्हणजे यामध्ये बटाट्याच्या गाठी किंवा फोडी राहत नाहीत. त्यामुळं मस्त असा बारीक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता. इथं मी पूर्ण बटाटा असा किसून घेतलेला आहे. तर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि हा बटाटा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त परतवून घ्यायचा आहे. इतकं परतवायचं की हा पूर्ण लालसर होईपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं हा बटाटा छान असा परतवून घेतलेला आहे. बटाटा मस्त छान परतवला गेलेला आहे. त्याला तूपही छान सुटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकून ही छान असं विरघळू द्यायचं. बघू शकता तुम्ही मस्त ही साखर यामध्ये विरघळल्या गेलेली आहे. हा शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे. ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला थोडं परतवून घ्यायचं. तर बघू शकता हे पूर्णपणे असं घट्टसर झालेलं आहे, म्हणजे याचं साखरेचं पाणी सुटलेलं पूर्ण हे आटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता हा गोळा मस्त असा तयार झालेला आहे. थोडा हाताला पाणी लावून बघायचं, तर हाताला हे गोळा चिटकत नाही. तर आपला हा गोळा मस्त तयार झालेला आहे. तर मी इथं एक ताट घेतलेलं आहे. त्या ताटाला थोडं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पूर्ण आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हे मस्त असं यामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. थोडं थंड झालं की हे मस्त असं हाताने पण दाबून घ्यायचं किंवा हाताला चटका लागत असेल तर ती एक वाटी घ्यायची आणि वाटीला थोडं पाणी लावायचं आणि त्या वाटीने मस्त हे असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे किंवा फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचं, म्हणजे ते चांगलं घट्ट होतं आणि त्याला मस्त अशा चिरा पाडून घ्यायच्या आहे. तर आपण याच्या मस्त अशा वड्या पाडून घेऊयात. तर तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाडायच्या असतील त्या आकाराच्या तुम्ही पाडून घेऊ शकता. लांब, चौकोनी, गोल अशा पद्धतीच्या तुम्ही करून घेऊ शकता किंवा याचा तुम्ही पेढा पण बनवून घेऊ शकता. तर बघा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. काढून घेऊयात. तर बघा मस्त अशा वड्या आपल्या ह्या पडलेल्या आहेत आणि छानही झालेल्या आहेत. मी इथे जास्त ह्या जाड केल्या नाहीत, तर अगदी थोड्या छोट्या छोट्या आणि मस्त अशा पातळ केलेल्या आहेत. तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही करू शकता. आणि हे वड्या छान दिसण्याकरिता आपण यावर चारोळी लावून घेऊयात. तुम्ही यावर काजू, बदाम, पिस्ता काही पण लावू शकता. तर ह्या वड्या मस्त अगदी छान लागतात खायला आणि खूप मस्त झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या उपवासाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अशाच वड्या तुम्ही पण करून बघा, खूप छान होतात आणि लहान मुलं तर आवडीने खातील. त्यांना चॉकलेट म्हणून पण तुम्ही हातामध्ये देऊ शकता. तर अशा ह्या पौष्टिक वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर अगदी नवीन पद्धतीच्या अशा आपल्या ह्या बटाट्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीच्या वड्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.